खरं तर महाराष्ट्राचा देशामध्ये एक पुरोगामी राज्य असा लौकिक आहे आणि या राज्याच्या या परंपरेला अनुसरून काही गोष्टी होणंही अभिप्रेत आहे. मला चांगलं आठवतंय, मेटे साहेबांनी त्यांची राजकीय कारकीर्द ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून सुरू केली होती. काही वर्षांपूर्वी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री, नंतर ते केंद्रामध्ये मंत्री झाले, माननीय विलासराव देशमुख साहेब, गोपीनाथराव मुंडे साहेब, आर आबा, अजितदादा आणि मेटे साहेब, या सगळ्यांच्या प्रसंग परत्वे राजकीय भूमिका वेगवेगळ्या राहिल्या, परंतु राजकारणाच्या पलीकडे जाऊन यांनी आपसामध्ये एक बंध जोपासला होता. आणि आज त्याच बंधाच्या आपुलकीतून आम्ही शिवसंग्राम या संघटनेच्या वतीने बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असणाऱ्या आदरणीय सुनेत्रा वहिनींना आमचा पाठिंबा जाहीर करतोय. खरं तर ही प्रत्येक महाराष्ट्रातील नागरिकाची मी म्हणेन की जबाबदारी आहे, नव्हे ते आमचं आद्य कर्तव्य पण आहे की एका विपरीत परिस्थितीमध्ये जेव्हा सुनेत्रा वहिनींकडे हे नेतृत्व चालून आलंय, तेव्हा राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक भावनिक बंध जोपासून महाराष्ट्राची ही जी पुरोगामी परंपरा आहे ती दृग्गोचर करण्याची आपल्याला सगळ्यांना एक संधी आहे. आज खरं तर अनेक गोष्टींचं राजकारण होताना आपण पाहतोय, परंतु या पोटनिवडणुकीमध्ये राजकारण न करता आदरणीय सुनेत्रा वहिनींना सर्वतोपरी सर्वमुखी पाठिंबा मिळावा. त्या निवडून येतीलच, येणार आहेतच, परंतु त्या पलीकडेही जाऊन एक नवीन परंपरा आपण ती निर्माण करतो आहोत असं मानण्याचं काहीच कारण नाही. कारण महाराष्ट्रामध्ये ही परंपरा गेली अनेक वर्षे राहिलेली आहे. एखाद्या लोकनेत्याच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांना तिथे संधी दिली जाणं आणि त्यांच्या मागे सगळ्यांनी एक भावनिक आधार म्हणून उभे राहणं हे आपण सगळ्यांनी अनुभवलंय. आणि आज त्याच भूमिकेतून, त्याच मानसिकतेमधून शिवसंग्राम या सामाजिक संघटनेचा बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार यांना आमचा पाठिंबा आम्ही जाहीर करत आहोत. खरं तर हा मुद्दा शासनाच्या अखत्यारीतला आहे, शासनाची अधिकार कक्ष आहे, परंतु एक सांगेन की संधी मिळाली तर काम करायला निश्चितच आवडेल. ती क्षमता देखील आहे, एक चांगलं काम करून दाखवता येईल. प्रचारात निश्चितच सहभागी होऊ, कारण आम्ही पाठिंबा देतो आहोत, तर प्रचारात सहभागी होण्याला आम्हाला आवडेल. मी काय म्हटलं मगाशी आपल्याला की आजचा हा मुद्दा राजकारणाच्या पलीकडे जाऊन सुनेत्रा वहिनींच्या मागे खंबीरपणे उभं राहण्याचा आहे. म्हणजे एक महिला म्हणून खरं तर म्हणजे आम्ही सुचित्रा कृपलानींच्या नंतर आमच्या महाराष्ट्रामध्ये एक आपण काही वर्षांपूर्वी त्या मुख्यमंत्री होऊन गेल्या. त्याच्यानंतर म्हणजे उत्तर प्रदेश असेल, अगर पश्चिम बंगाल असेल, तिथे आम्ही महिला मुख्यमंत्री पाहिल्या, परंतु ज्या राज्याचा लौकिक पुरोगामी आहे अशा राज्यामध्ये आम्ही महिलेला या पदापर्यंत जाताना पाहिलं नव्हतं. त्यामुळे विपरीत परिस्थितीत का होईना सुनेत्रा वहिनींवरती ती जबाबदारी आलेली आहे. आणि एक महिला म्हणून, संवेदनशील महिला म्हणून आम्हाला असं वाटतं की या घडीला त्यांना तो भावनिक आधार देणं गरजेचं आहे. भविष्यामध्ये बघू आता राजकारण कोणत्या वळणाने जात आहे ते, परंतु समाजकारण करत असताना निश्चितच काम करण्यासाठी राजकारण देखील आम्ही करूच. नाही, या बाबीवरती आता आपल्याला चर्चा करण्यात काहीच अर्थ नाहीये. जसं मगाशी मी आपल्याला सांगितलं की या पदावर काम करण्याची क्षमता आहे. एक प्रशासकीय अधिकारी म्हणून मी अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि नुसतं प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केलं नाही, तर अर्धन्यायिक स्वरूपाचं म्हणजे त्या पदावर काम करत असताना अनेकविध कायद्यांमध्ये ते कामकाज केलेलं आहे. त्यामुळे ती क्षमता आहे. आता ती संधी देत असताना अनुषंगिक काही भूमिका घ्याव्या लागल्या तर त्या जरूर घेतल्या जातील.